नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. राज्यभर गाजलेल्या मनसर दूध भेसळ प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. या प्रकरणात यापूर्वी 26 आरोपींवर गुन्हा दाखल करून 14 आरोपींना अटक करण्यात आली होती. आता तपासाला वेग देत पोलिसांनी आणखी 10 आरोपींना ताब्यात घेत अटक केली आहे. यामुळे प्रकरणातील कारवाईचा आवाका आणखी वाढला असून आरोपींची संख्या आता 36 वर पोहोचली आहे. मनसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात दूध भेसळीशी संबंधित आणखी व्यक्तींची नावे समोर आल्यानंतर या 10 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या कागदपत्रानुसार या प्रकरणात नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संतोष बबन मोरे, दत्तात्रय रामदास भागवत, गणेश सुदाम पडवळ, आनंदा मारुती पवार, कुलदीप प्रकाश पवळे, रविराज बबन थोरात, राजेंद्र भगवान सिनलकर, ओंकार पोपट गिरवले, आशिष विठ्ठल लोंढे आणि सतीश महादेव वाबळे यांचा समावेश आहे. हे आरोपी पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागातील रहिवासी असल्याचे कागदपत्रात नमूद आहे. तपासादरम्यान आरोपी क्रमांक 1 ते 7 यांना 9 ऑगस्ट रोजी पहाटे 1 वाजता तर आरोपी क्रमांक 8 ते 10 यांना रात्री 11:15 वाजता अटक करण्यात आल्याचे पोलीस कागदपत्रात नमूद आहे. या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 11 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिला आहे. दरम्यान या प्रकरणात यापूर्वी 14 आरोपींना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृह पुणे येथे असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे. तर या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मनसर दूध भेसळ प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. आता आणखी 10 आरोपींना अटक झाल्याने या प्रकरणामागे नेमके कोणते रॅकेट कार्यरत होते, भेसळीचे दूध कुठे तयार केले जात होते, याचा पुरवठा कुठपर्यंत केला जात होता, या संपूर्ण साखळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस कोठडी दरम्यान नव्या आरोपींकडून या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसर दूध भेसळ प्रकरणात पोलिसांची कारवाई थांबलेली नसून फरार आरोपींचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे. हे आरोपी नक्की कोण आणि कुठले आहेत हे आपण सविस्तर पाहूया. संतोष बबन मोरे, वय वर्ष 43, राहणार शिरापूर, सिद्धेश्वर मंदिराजवळ, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. दत्तात्रय रामदास भागवत, वय वर्ष 41, राहणार खडकवाडी, वडदरा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. गणेश सुदाम पडवळ, वय वर्ष 40, राहणार सविंदने, ढगेवस्ती, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आनंदा मारुती पवार, वय वर्ष 56, राहणार टाकळकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. कुलदीप प्रकाश पवळे, वय वर्ष 30, राहणार गुरुदेव साम्राज्य चव्हाणमळा, तालुका खेड, जिल्हा पुणे. रविराज बबन थोरात, वय वर्ष 32, राहणार सांडोली बुद्रुक, जिल्हा परिषद शाळा जवळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. राजेंद्र भगवान सिनलकर, वय वर्ष 45, राहणार लोणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. ओंकार पोपट गिरवले, वय वर्ष 28, राहणार देऊळगाव सिद्धी, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर. आशिष विठ्ठल लोंढे, वय वर्ष 30, राहणार लोंढेमळा, एकलहरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. सतीश महादू वाबळे, वय वर्ष 47, राहणार चांडोली खुर्द, काटेमळा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.